परीक्षांचा ताण आता शक्तीत बदलेल. चला पाहूया हा नवा दृष्टिकोन जो प्रत्येकाला एक योद्धा बनवतो. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की परीक्षा म्हणजे जणू काही अंतिम लढाईच आहे, सगळं काही पणाला लागतं. आणि हा जो दबाव आहे ना, तो अपेक्षा आणि प्रश्नपत्रिकांच्या ओझ्यामुळे एका राक्षसासारखा वाटतो. पण विचार करा, या आव्हानाला तोंड देण्याचा काही वेगळा मार्ग असू शकतो का? याची सुरुवात होते आतून, एक माइंडफुल वॉरियर बनण्यापासून. इथे तणावाशी लढायचं नाहीये, तर शांतता मिळवायची आहे. आणि मग बघा, लेखणीच तलवार बनते. डॉक्टर कलामांसारख्या महान व्यक्तींचे विचार नेहमीच आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. डॉक्टर कलामांचं स्वप्न जरी हुकलं, तरी त्यामुळेच ते इस्रोमध्ये एका मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचले. त्यांची हीच जिद्द आणि प्रेरणा आजही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक मार्गदर्शक शक्ती आहे. मग अपयश म्हणजे नक्की काय आहे? हा नवीन दृष्टिकोन अपयश या शब्दाचा अर्थच बदलून टाकतो. म्हणजेच हे अपयश नाही, तर यशाच्या शिखराकडे नेणाऱ्या शिडीची पहिली पायरी आहे. हाच सकारात्मक बदल घरातही होतो, जिथे दबाव नाही तर आधार मिळतो. कारण आयुष्य खूप मोठं आहे आणि परीक्षा हा त्या प्रवासातला फक्त एक टप्पा आहे, ध्येय नाही. आपण आयुष्याला एका मोठ्या रेल्वे स्टेशनसारखं समजू शकतो. तिथे परीक्षा नावाची फक्त एकच गाडी नाहीये. तिथे सर्जनशीलता, उद्योजकता आणि कलेसारखे अनेक मार्ग आहेत, जे एका खास प्रवासावर घेऊन जातात. आणि ह्याच जाणीवेतून एक नवी पिढी तयार होतीये, एक नवा इतिहास लिहिणारे एक्झाम वॉरियर्स. त्यांच्यासाठी परीक्षेचे पेपर म्हणजे बेड्या नाही आहेत, तर पंख आहेत, जे स्वातंत्र्याकडे झेप घ्यायला मदत करतात. कारण खरा विजय गुणांमध्ये नाही, तर तणावमुक्त मनात आहे. हा भीतीवर मिळवलेल्या विजयाचा आनंद आहे. तर मग या नव्या दृष्टिकोनामुळे भविष्यात कोणता नवा इतिहास लिहिला जाईल?